5 विद्यार्थी आजच्या तासाला या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. काय हरकत नाही, आपण 5 विद्यार्थ्यांमध्ये हा क्लास पुढे नेऊया. आत्तापर्यंत मी तुम्हाला पहिल्या चॅप्टरचे संपूर्ण व्हिडिओ पाठवलेले आहेत. एक छोटासा 10-12 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो माझ्याकडे तयार आहे. तो उद्या मी तुम्हाला सेंड करेन. आपण आज दुसऱ्या प्रकरणातला काही इंट्रोडक्शन पार्ट या ठिकाणी घेणार आहोत. सुरुवातीला पहिल्यांदाच मी लाईव्ह जातोय आणि लाईव्ह जात असताना काही टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत, तर त्या प्रॉब्लेमला फेस कसं जायचं या संदर्भात मी आज एकदम थोडासा टॉपिक घेणार आहे. साधारणतः आपण एक 10 ते 15 मिनिटांचा टॉपिक घेऊया. याच्यानंतर मग त्या लाईव्ह क्लासमध्ये काय त्रुटी राहतात या संपूर्ण याचा मी अभ्यास करेल आणि त्यानंतर मग ज्यावेळेस मला उपलब्ध वेळ होईल त्यावेळेस मी तुम्हाला त्याची लिंक अशीच आज जशी शेअर केली मी ग्रुपवर, अगदी त्याच पद्धतीने मी शेअर करेन. जे विद्यार्थी आत्ता हजर आहेत त्यांनी आपल्या चॅटबॉक्समधनं मला फक्त एक मॅसेज टाईप केला तर बरं होईल. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, एवढंच फक्त मला चॅटबॉक्समधनं यस किंवा नो या दोनपैकी पर्याय टाईप करा, तुम्हाला जो योग्य असेल तो, आणि माझ्यापर्यंत तो मॅसेज येऊन द्या. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. आजचं आपलं पहिलं जे टॉपिक आहे चॅप्टर नंबर 2, प्लांट अँड स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. म्हणजे वनस्पती, स्ट्रक्चर म्हणजे रचना आणि फंक्शन्स म्हणजे कार्य. वनस्पतीची रचना आणि कार्य कशी असती या मुद्द्याची चर्चा आपण आजच्या तासाला या ठिकाणी करणार आहोत. लेट्स रिकॉल. थोडंसं आपण मागचं जे झालेलं आहे त्या म्हणजे वनस्पतीचे विविध प्रकारचे अवयव कोणकोणते आहेत असा दुसरा प्रश्न यामध्ये विचारलेला आहे. संपूर्ण वनस्पतीचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा असल्यामुळे या 2 प्रश्नाला अनुषंगून आपल्याला पुढे जायचं आहे. मला वाटतं या सर्वांची कल्पना आपल्याला मागच्या इयत्तेमध्ये झालेली असेल. आपण विविध प्रकारच्या अवयवांचा अभ्यास मागच्या इयत्तेमध्ये केलेला आहे. Let us we start with the introduction part of our chapter. The root, stem, leaves, flower, fruit, etc. of the different plant are different. We can identify the plant with help of these different characteristics. Let us now acquaint ourselves with this plant and organ in the greater details. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या इयत्तेमध्ये आपण वेगवेगळ्या वनस्पतींच्या वेगवेगळ्या अवयवांच्या संदर्भातला अभ्यास केलेला आहे. यामध्ये मूळ, खोड, पान, त्याचबरोबर फळं अशा वेगवेगळ्या अवयवांचा आपण अभ्यास केलेला आहे. या विशेष गुणधर्मांचा वापर करत असताना वनस्पतीची ओळख या अवयवांच्या माध्यमातून आपल्याला होत असते, किंवा त्या वनस्पतीची वैशिष्ट्यपूर्ण जी गुणधर्म आहेत त्यांचे वैशिष्ट्य आहे त्यानुसार सुद्धा आपण त्या वनस्पतींना ओळखत असतो. मग अशा आपल्या सभोवतालच्या ज्या वनस्पती आहेत ह्या वनस्पतींना आपण कसं ओळखायचं याची ओळख आपण पहिल्या भागामध्ये करून घेऊया, ज्या भागामध्ये आपल्याला वनस्पतीच्या वेगवेगळ्या अवयवांचा अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला जो भाग आहे तो आहे रूट. कीप moistened ball of the crumpled paper in the conical flask and place some soaked moth, beans, gram seed in the flask between the paper and glass wall, and observe and note change in the seeds in 2 or 3 days. There are some activity which are given to identify the basic part of the root. For that purpose this activity is given in the book. So काय सांगितलेलं आहे तुम्हाला, तर काचेच्या एका चंचुपात्रामध्ये वर्तमानपत्राचा चुरगळलेला बोळा घ्यायचा, त्याच्यावर पाणी शिंपडायचं, तो बोळा थोडक्यात ओलसर करायचा, काच आणि कागद यांमध्ये भिजलेले हरभरे किंवा मटकीचे दाणे असतील असे दाणे त्यामध्ये ठेवायचे आणि 2 ते 3 दिवस या बिया
त्या ठिकाणी बदल होण्यासाठी, बदलाची नोंद करण्यासाठी आपल्याला त्यांचं निरीक्षण करण्यासाठी त्या जागेवर ठेवायचे आहे. निश्चितच एक 2-3 दिवसानंतर तुम्हाला असं आढळेल की त्या बियांना कोंब किंवा अंकुर फुटलेले आहेत. अँड दिस इज द मेन टॉपिक दॅट वी आर गोइंग टू सी. बिफोर दॅट, द पार्ट ऑफ ग्रो इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड ॲज अ रॅडिकल. म्हणजे काय, तर बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणारा जो भाग आहे, म्हणजे जो पाण्याच्या दिशेने जात असतो, त्या भागाला आपण रॅडिकल असं म्हणतो. समजा ही बी आहे मटकीची, त्यातनं हे रूट बाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळेल, याला रॅडिकल असं म्हणतात. आता हे जमिनीच्याच दिशेने का जातं, तर यू नो दॅट ईच अँड एव्हरी प्लांट रिक्वायर वॉटर. इन सर्च ऑफ वॉटर दिस पार्ट ऑफ द सीड्स इज गोइंग टुवर्ड्स द सॉइल्स. म्हणजे पाण्याच्या शोधामध्ये हे जे मुळाचा भाग आहे, ज्याला आपण रॅडिकल म्हणलेलं आहे, रॅडिकलचा मराठीत अर्थ होतो आदिमूळ, आणि मग पाण्याच्या दिशेने हे जमिनीमध्ये वाढायला लागतं. आणि म्हणून त्याची व्याख्या करतानाच सांगितलेलं आहे की जमिनीच्या दिशेने वाढणारा बी मधला भाग, त्याला जमिनीच्या म्हणजे खालच्या दिशेने, आणि त्या भागाला आपण आदिमूळ असं म्हणणार आहोत. अँड द पार्ट विच ग्रो अबाव द सॉइल. आता इथं अबाव शब्द आलेला आहे, म्हणजे जमिनीच्या वर, मातीच्या वर जो भाग निघणार आहे, जो आपल्याला आकृतीमध्ये या भागामध्ये दाखवलेला आहे, त्याला आपण कोंब असं म्हणणार आहोत. सो दीज आर द 2 इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द रूट्स. लेट अस गो द नेक्स्ट टॉपिक. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल्स ग्रो इन टू द ग्राउंड. The root is thick near to the ground and gradually tapered towards the pointed head. मुळाच्या बाबतीत वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर आदिमूळ बनलेल्या मुळाची वाढ जमिनीच्या खालच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. ही वाढ होत असताना मुळाच्या लगतचा जो भाग असतो, म्हणजे अगदी बी मधनं बाहेर पडलेला भाग असतो, तो जाडसर असतो, आणि जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं ते टॅपर म्हणजे निमुळतं होत जातं, आणि अगदी शार्प पॉइंटेड एंडला जर आपण गेलं तर तो अत्यंत नाजूक असा त्या मुळाचा भाग असतो. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड ॲज रूट. हा जो पार्ट आहे, जो बी मधनं बाहेर आलेला आहे, तो जमिनीमध्ये खोलवर वनस्पतीला आधार देण्यासाठी आणि पाण्याचा शोध घेण्यासाठी जातो. त्या भागाला आपण रूट अर्थात मूळ असं म्हणणार आहोत. त्याचबरोबर root of the some plants produce the secondary root that grow obliquely and spread far wide in the soils. म्हणजे वनस्पतीची मुळं ज्यावेळेस जमिनीमध्ये जात असतात खोलवर, तेव्हा जमिनीलगतचा भाग आपण जाडसर म्हणलेला आहे, पण ज्यावेळेस ती जमिनीतनं खाली जात असतात तेव्हा त्यांना उपमुळं फुटायला सुरुवात होतात. ह्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला तुम्हाला या आकृतीमध्ये पाहायला मिळेल की हा मेन भाग आहे, आणि जसजसं पुढं वाढेल तसतसं त्याला ही उपमुळं फुटलेली पाहायला मिळतील. म्हणजे पाण्याच्या शोधार्थ जात असताना मूळ भाग पुढं जसजसा वाढेल तसे त्याला इतरत्र ब्रांचेस फुटत जातात. आता हे सर्व कशासाठी, तर वनस्पतीला आधार देणं हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, आणि तो रोल या ठिकाणी तर पूर्ण होतोच, शिवाय आवश्यक असणारा पाण्याचा जो भाग आहे त्याचा सुद्धा शोध ह्या मुळांना घेता येतो. सो लेट अस स्टार्ट. द रूट ऑफ द सम प्लांट प्रोड्यूस द सेकंडरी रूट अँड ग्रो ऑब्लिकली टू अँड स्प्रेड फार वाईड इन टू द सॉइल. द रूट सपोर्ट द प्लांट. दिस द रूट इज कॉल्ड ॲज अ टॅप रूट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फिगर विच इज आस्क फॉर एक्झाम. सो हेअर इज अ टॅप रूट विच हॅविंग द मेन part of the root, and these are the secondary. So this is called as the secondary root, this is called as the primary root, and here hair like structure is called as the root hair. Root hair means mulakesh, and at the sharp edge at the tip is called as the root cap and root tip. म्हणजे पुढचे जे भाग आहेत ज्याला मुलाग्र, रूट टिप म्हणजे मुलाग्र म्हणजे मुळाच्या आरंभीचा भाग, आणि त्याच्यावर असणारी ही टोपी जी आहे त्याला मूल टोपी असे म्हणतात. These are the part of the tap root. I repeat again once again that this is the most important question for exam to draw the figure of tap root. So let's start. The roots bear the hair-like process near the root tip, and these roots hair and root tip is delicate.
सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे की सगळ्यात खाली जेव्हा रूट पुढं पुढं येतं वाढत, तेव्हा त्याचा अग्रभाग जो आहे, ज्याला आपण रूट टिप आणि रूट कॅप म्हणलेलं आहे, हे दोन्ही डेलिकेट म्हणजे अत्यंत नाजूक असे वनस्पतीचे अवयव आहे. दिस रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट, कारण त्या अग्रभागामध्ये मुळाची वाढ होत असते आणि म्हणून तो अत्यंत नाजूक असा भाग आहे. द टिप इज कवर्ड बाय द कॅप विथ अ स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द रूट कॅप. म्हणजे अगदी मुळाच्या टोकाला अगदी टोपीसारखा आकार आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून त्याला म्हणताना मूल टोपी असं नाव दिलेलं आहे. द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टिप्स फ्रॉम द इंजुरीज. आता मगाशी सांगितलं की पुढं वाढत असताना ज्यावेळेस अडथळा येईल त्यावेळेस जर पुढच्या भागाला काही इजा झाली तर त्या ठिकाणी वनस्पतीची वाढ होणार नाही आणि म्हणून मूलटोपी जी आहे म्हणजे रूट कॅप जी आहे ती त्यांना महत्त्वपूर्ण मदत करत असते. आणि अशा प्रकारे जी टॅपरूट आहे, टॅपरूटला मराठीमध्ये सोटमुळं असं म्हणतात, ही सोटमुळं जमिनीत खोलवर गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. सो टुडेज टॉपिक इज फिनिश हिअर. विद्यार्थी मित्रांनो, मी थोडं